न्यूट्रल टोन्स बाय थॉमस हार्डी. थॉमस हार्डी यांची न्यूट्रल टोन्स ही कविता वेसेक्स पोएम्स अँड ऑदर वर्सेस या काव्यसंग्रहात प्रकाशित झाली. ही कविता जरी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील असली तरी तिचं भावनिक गहिवर आणि नात्यातील निराशा फारच प्रभावीपणे मांडलेल्या आहेत. कवितेच्या शीर्षकातल्या न्यूट्रल या शब्दातूनच कवीचा भावनाशून्य अनुभव प्रतिबिंबित होतो. या कवितेत कवीने थंड हवामानाच्या पार्श्वभूमीवर एक नातं कसं निस्तेज झालं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रेमातील असफलतेने कसं आयुष्य देखील बेरंग उदास वाटू लागतं हे त्यांनी शांतपण तीव्र शब्दात मांडलेलं आहे. आता आपण ही कविता लाईन बाय लाईन समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. वी स्टूड बाय अ पाउंड दॅट विंटर डे. एका हिवाळ्याच्या दिवशी कवी आणि कवीची प्रियसी तळ्याच्या काठावर उभे होते. अँड द सन वॉज व्हाईट ॲज दो चिल्ड्रन ऑफ गॉड. आणि सूर्य फिकट पांढऱ्या रंगाचा म्हणजेच सूर्य फिकट आणि निस्तेज दिसत होता, जणू देवाने त्याचा तिरस्कार केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला दोन फिगर ऑफ स्पीच दिसून येतात, एक सिमिली आणि पर्सोनिफिकेशन. अँड अ फ्यू लिव्ज ले ऑन द स्टार्विंग सॉड. जमिनीवर काही कोमजली पाने पडली होती. दे हॅड फॉलन फ्रॉम अन ॲश. ती पाने ॲश झाडाची होती. ती पाने ग्रे कलरची होती. अँड वेअर ग्रे, राखी रंगाची ती पाने पडलेली होती. या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते? या ठिकाणी आपल्याला एक उदास निर्जीव हिवाळ्याची छटा दिसून येते. कवी आणि त्याची प्रियसी यांच्या नात्यातलं प्रेम संपलेलं आहे. आता पुढे कवी काय म्हणतो ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. युअर आईज ऑन मी वेअर ॲज आईज दॅट रो. कवी म्हणतो की तू माझ्याकडे पाहत होती पण प्रेमाने नाही. युअर आईज ऑन मी वेअर ॲज आईज दॅट रो ओव्हर टेडियस रिडल्स ऑफ इयर्स ॲगो. जणू एखादं जुनं कंटाळवानं कोडं सोडवायचंय तसं तू माझ्याकडे पाहत होती. अँड सम वर्ड्स प्लेड बिटवीन अस टू अँड फ्रू. आपण काहीतरी बोललो पण त्या बोलण्याला काहीच अर्थ नव्हता. ऑन विच लॉस्ट द मोर बाय आवर लव. आपण काहीतरी बोललो पण त्या बोलण्याला काहीच अर्थ नव्हता, कारण प्रेम संपल्यामुळं शब्द निरर्थक झाले होते. आता या स्टांजामध्ये कवी काय म्हणतो ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. द स्माइल ऑन युअर माउथ वॉज द डेडिएस्ट थिंग. कवी म्हणतो की तुझ्या होठावरचे स्मित हास्य इतकं खोटं आणि निर्जीव होतं की मरणा समान वाटत होतं. अलाइव्ह इनफ टू हॅव स्ट्रेंथ टू डाय. ते हास्य भावनाशून्य होतं. ते हास्य जरी जिवंत वाटत असले तरी मरण्या इतकी ताकद त्याच्यात आहे. अँड अ ग्रीन ऑफ बिटरनेस स्वेप्ट देअर बाय. ते हास्य मनातून आलेलं नव्हतं, ते हास्य कटुतेनं भरलेलं होतं. लाईक अन ऑमनियस बर्ड अ विंग. जणू एखादा अशुभ पक्षी पंख पसरवत उडत आहे. आता या ठिकाणी कवी काय म्हणतो ते पाहूया. सिन्स देन कीन लेसन्स दॅट लव डिसिव्ज. त्यावेळेपासून मला एक गोष्ट शिकायला मिळाली, प्रेमाने फसवलं आणि दुःख दिलं. अँड रिंग्स विथ रॉंग हॅव शेप्ड टू मी. त्या फसवणुकीने माझ्या मनाला वेदना दिल्या. त्यामुळे तो जगाकडे
आणि आठवणीकडे एक दुःखी नजरेने पाहतो. युअर फेस अँड द गॉड कस्ट सन अँड अ ट्री अँड अ पाऊंड एज्ड विथ ग्रेश लिव्ज. आता कवीच्या डोळ्यासमोर काही उदास चित्रे येतात. त्याच्यामध्ये त्याच्या प्रियसीचा चेहरा, गॉड कस्ट सन म्हणजे देवाने शाप दिलेला सूर्य, झाड आणि मरगळलेल्या पानाने भरलेला तलाव.